खोपोली शहराजवळ असलेल्या वासरंग परिसरात 2 रहस्यमय पुरातन मंदिरं आहेत. या मंदिराच्या भिंतींवर सुंदर नक्षीकाम आहे. भगवान परशुराम आणि अग्निदेवतेचं मंदिर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. आपण आहोत रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली शहराला लगतच्या वासरंग परिसरामध्ये. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी एक प्राचीन असं एक मंदिर आहे. या मंदिराचं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही आहे. गेली कित्येक वर्षापासून हे जे मंदिर आहे हे बंद स्थितीत आहे. तसेच माझ्या बाजूला देखील अजून एक मंदिर आहे, ते देखील बंद स्थितीत होतं. इथले काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत बोलण्याकरता आहेत. दादा, स्टोरी.com मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगताय, कोणते मंदिर आहे, काय नेमकं इतिहास आहे? हा अग्नि मंदिर आहे. यांचं रहस्य आपल्याला काय माहिती नाही, पुरातन काळापासून आहे. आणि याची देखभाल नादुरुस्ती भरपूर झालेली आहे. आणि बाजूला परशुराम मंदिर आहे. त्या परशुराम मंदिरची आम्ही देखभाल करतो सर्वांनी मिळून. त्याचा उत्सव पण आम्ही प्रमाणात साजरा करतो. या मंदिराच्या परिसरात पूर्वी काय होतं का? फक्त मंदिरच होते का अन्य काय होतं? कोणी मंदिर बांधले काय माहिती काय? किती वर्षापासून आपण राहत आहे? आम्ही इथं पहिल्यापासून राहतो, पण हे पेप्को कंपनीच्या आवारात आणि पेप्को कंपनीने बांधलेलं आहे. पण तो पेप्कोचा मालक आता काय येत नाही. तो आता बरेच वर्ष झालं इकडे येत नाही, काय नाही. ती कंपनी बंद पडल्यापासून चावी जशी माझ्याकडे आहे तशी मी त्यांची पूजा करतो नेहमी, सकाळ संध्याकाळ आपल्या नियमाप्रमाणे. आपल्या बाजूलाच हे जे मंदिर आहे त्याचा दरवाजा देखील अद्याप उघडलेला गेला नाही. तर काय वाटतंय, काय रहस्य असेल मंदिराचं? ते काय आपल्याला काय माहिती नाही. ती टाळ लावला ते तसाच गेला, ती काय चावी आपल्याला भेटली नाही. आणि ते आपण काय उघडून बघितलंच नाही तिकडं. त्याचा काही आपल्याला अनुभव नाही. आपल्यासोबत बोलण्याकरता राकेश मिरवणकर आहेत. ते देखील या परिसरातूनच येत आहेत. ते देखील असे जे मंदिर आहेत त्यांची साफसफाई असेल, स्वच्छता असेल, संवर्धन असेल, अशी जी कामं आहेत त्यांच्या माध्यमातून केली जातात. राकेशजी, या मंदिरांबद्दल आपण नेमकं काय सांगाल? काय प्राचीन मंदिर आहेत, जपली गेली पाहिजेत, काय सांगता? नमस्कार. सर्वप्रथम तर मी काकांचे धन्यवाद मानेल, कारण की त्यांनी आतापर्यंत ह्या गोष्टी आमच्या लक्षात आणून दिल्या आहेत. ते इथले मूळ स्थानिक आहेत आणि त्यांनीच आतापर्यंत जोपासना केले. हे सौदरचं मंदिर आहे ते खूप काळापासून बंद आहे. तर त्याच्या आतमध्ये नक्की काय आहे ते उघडल्याशिवाय आपल्याला त्याचं आतलं महत्त्व कळणार नाही आहे. आणि हे प्राचीन मंदिर दिसत आहे, भरपूर वर्षापासून आहे. त्याच्यानंतर पलीकडेच परशुरामाचं मंदिर आहे. त्याची जर तुम्ही मूर्त बघितली तर खरोखर जशी अयोध्येत मूर्त आहे हुबेहूब तशीच मूर्त आहे. म्हणजे तुम्हाला अयोध्या न जाता इथे जरी आले तरी तुम्हाला इथे दर्शन रामाचंच होणार आहे, प्रभू रामाचं. आणि बघा, एक साधीसुधी गोष्ट आहे. आत्तापर्यंत आपलं विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे, पण विज्ञान जरी पुढं गेलेलं असेल तरी आत्तापर्यंत आपल्याला विज्ञानामध्ये माणसाचं रक्त तयार करताना आलेलं नाही आहे. म्हणजे जर असं विज्ञानाने संशोधन केलं आहे की हे फळ खाल्लं किंवा हे भाज्या खाल्ल्या तर आपल्या शरीरात रक्त येतो, पण ते रक्त तयार करू शकले नाही. एक परमेश्वर अशी गोष्ट आहे, तीच सर्व ही जीवसृष्टी चालवते. त्याच्यामुळे त्या परमेश्वराची जोपासना करणे हा परमेश्वराने आपल्यालाच इथे पाठवलेलं आहे आणि आपल्या हातातूनच त्यांची जोपासना करू नये. तसेच आता उद्या सिम द्रोणागिरी हे आपला एक ग्रुप आहे, गडकोट किल्ले किंवा अशा वास्तू असतात जुन्या, ते स्वच्छ सुंदर करतात. तर त्यांच्याकडनं उद्या हे पूर्णपणे स्वच्छता मोहीम होणार आहे. आणि माझी तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की खरोखर तुम्ही एकदा ह्या पवित्र परशुराम भूमीत येऊन जावं आणि भेट द्यावी. म्हणजे इथं आल्यावर जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्हाला खरोखर अनुभवायला मिळणार आहे. जे पुरातत्व विभाग आहे त्यांना आपल्या माध्यमातून काय सूचना आहेत का? अशी जी मंदिरं आहेत त्यांची कुठेतरी डागडुजी केली जावी. आता हा कंपनीचा परिसर होता जसं दादांनी सांगितलं, तर अद्याप आता कंपनीच्या परिसरात कोण नाही. तुम्ही स्थानिक म्हणूनच मंदिराची देखभाल वगैरे करताय. तर पुरातत्व विभाग यावरती काम करतो. पुरातत्व विभागाला काय सांगतात? खरोखर सरकारच्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की जर पुरातन खात्याने इकडे लक्ष दिलं तर तुम्ही जी नक्षी बघू शकता, समोरच्या ह्याच्यावरती सुद्धा नक्षी बघू शकता. तर ह्याची जोपासना केली तर खरोखर हे आपलं जुन्या काळातील कुठल्याही वस्तू जर जोपासल्या जातील तर चांगल्या पद्धतीत अजून भविष्यातील येणाऱ्या पिढींना बघायला मिळतील. तर नक्कीच आपल्यासोबत बोलण्याकरिता राकेश मिरवणकर होते, तसेच इथले काही दादा होते आणि त्यांनी देखील या मंदिरासंदर्भातली जी काही भूमिका आहे ती व्यक्त केलेली आहे, ती व्यक्त झालेली त्या मंदिरासंदर्भात. राज्य शासनाने देखील असे जे काही मंदिरं आहेत, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी विविध अशा नक्ष्या मंदिरावरती कोरलेल्या आहेत. नेमकं कोणी मंदिर बनवलं आहे, कसं बनवलं आहे हेही कुणाला माहीत नाही आहे. अशी प्राचीन मंदिरं जे आहेत ते जपली गेली पाहिजेत. प्राचीन
मंदिरांचा ठेवा जपला गेला पाहिजे. प्राचीन मंदिरं ही संस्कृतीचा ठेवा आहे आपल्या महाराष्ट्रात. तसेच या खोपोली परिसरात व रायगड जिल्ह्यात देखील असे काही जर मंदिरं असतील त्यांचा देखील सांस्कृतिक ठेवा जपला गेला पाहिजे व पुरातत्व विभाग असेल, राज्य शासनाने असेल, अशा मंदिरांची दखल घेतली पाहिजे. एवढंच काय ते सांगितलं जात आहे. story.com साठी प्रसाद अटक, खोपोली, रायगड. भगवान परशुरामांच्या मंदिरातील मूर्ती पाहिली की अयोध्येतील प्रभू रामचंद्रांची मूर्तीच आठवते. इथे रोज पूजा अर्चा सुद्धा होते. पण अग्निदेवतेच्या मंदिराला अजूनही टाळेबंद आहे. या मंदिराचे शिल्प पाहिले तर त्यावर सुंदर कोरीव काम आहे. आता तरी या टाळेबंद मंदिराचं रहस्य उलगडायला हवं याची उत्सुकता परिसरातील नागरिकांना लागून आहे. आता तरी पुरातत्व विभाग वर्षानुवर्ष पडून असलेल्या मंदिराकडे लक्ष घालेल का, असा सवाल नागरिकांनी केलाय.